नमस्कार. शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. खूप शेतकरी अनुदानाची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी सरकारकडून आता एक चांगली बातमी आलीय. काय आहे ही बातमी? तर केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून अडकलेल्या अनुदानासाठी मोठा निधी दिलाय. तर सगळ्यात आधी बघूया सिंचन योजनांबद्दल. यात 2 मुख्य योजनांसाठी पैसे आले आहेत. पहिली योजना आहे प्रति थेंब अधिक पीक. यासाठी केंद्राकडून जास्तीचा निधी मंजूर झालाय. किती? तर तब्बल 37 कोटी रुपये. यामुळे ठिबक आणि तुषार सिंचनाचे अर्ज मार्गी लागतील. आता दुसरी योजना, राज्याच्या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेलाही मोठा निधी मिळालाय. 26 मार्चला निर्णय झाला आणि आता 235 कोटी रुपयांचं वितरण सुरू झालं आहे. सिंचनानंतर आता बोलूया कृषी यांत्रिकीकरणाबद्दल. यासाठीही केंद्राकडून मोठा निधी मंजूर झालाय. केंद्र आणि राज्याचा वाटा मिळून हा आकडा जातोय तब्बल 205.10 कोटी रुपयांवर. पण मग प्रश्न उरतो की नक्की कोणाला अनुदान मिळणार, कोणाची शक्यता जास्त आहे? सिंचन अर्जदारांसाठी तर ही चांगली बातमी आहे, पण यांत्रिकीकरणासाठी मात्र अजूनही प्रतीक्षा करावी लागू शकते. ओके, पण सगळ्यात महत्त्वाचं, हे पैसे खात्यात कधी येणार? तर 27 मार्चपासून पैसे वाटायला सुरुवात झालीय. पुढच्या 2-3 दिवसात कामाला अजून वेग येईल. थोडक्यात काय, तर या निर्णयामुळे राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निधी तर आलाय, पण विचार करायला हवा की या पैशांचा येणाऱ्या पेरणीच्या हंगामावर काय परिणाम होईल.